नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अध्ययन IAS अकादमी पुणे यांच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या एनगेज विथ अध्ययन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुमचं स्वागत. आज आपण एक इमॅजिनेशन करूयात. असं समजा तुम्ही एक पोलीस ऑफिसर आहात आणि एका मोठ्या रॉबरीची किंवा एका मोठ्या गुन्ह्याचा तपास तुमच्याकडे आलेला आहे. तुम्ही तपास करत असताना तुमच्याकडे खूप सारी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येणार आहे. आता एक अधिकारी म्हणून तुमचं काय काम असतं, तर तुम्हाला तो जो इन्फॉर्मेशनचा डेटा असतो, खूप सारा डेटा असतो, ज्याच्यामध्ये रिलेव्हंट पण असते आणि इररिलेव्हंट पण असते. तर हा सगळा डेटा, ज्याला मी डंप डेटा म्हणतो, तर तो डेटा अनालिसिस करून त्याच्यातून आवश्यक असणारा डेटा तेवढाच बाजूला काढायचा. हे जे स्किल असतं गुन्ह्याची उकल करताना, तेच स्किल तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करताना लागणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जण आता नवीन अभ्यासाला सुरुवात करतायत, काही जणांच्या काही अटेम्प्ट झालेले आहेत, पण आपल्याला बऱ्याचदा असं कळतं की यशस्वी उमेदवारांना देखील करंट वरती होल्ड येत नाहीये. त्याचं कारण हेच असतं की आपण बऱ्याचदा असं गैरसमजत असतो की काही मासिक, काही पुस्तकं वाचली म्हणजे आपलं करंट झालं. आपण ह्या डंप डेटा मधून आवश्यक असणारा डेटा वेगळा करून तो एका विशिष्ट खोलीपर्यंत खोदायचा प्रयत्न करत नाही. तर हे जे अनालिसिस आहे, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी, एका वर्षातल्या, त्यातल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी, इकॉनॉमीच्या काही घडामोडी आहेत, त्यानंतर स्पोर्ट्सच्या घडामोडी आहेत, संरक्षणाच्या बाबतीतल्या काही महत्वाच्या घडामोडी घडतायत, त्याला मी राजकारण किंवा आपण म्हणूया की पॉलिटिक्स, गव्हर्नन्स या घडामोडी घडतायत, आणि ज्याला आता महत्व वाढलेलं आहे ते म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाच्या घडामोडी घडतायत, आणि काही जीकेच्या गोष्टी आहेत, म्हणजे कोणी काय पुस्तकं लिहिली, कुठले सराव झालेले आहेत, लष्करी सराव. हे सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचते नक्की, पण त्यातनं वाचायचं काय, त्याला वेळ किती द्यायचा, त्याचं रिव्हिजन कसं करायचं हे आपल्याला कळत नाही. माझा एक प्रश्न तुम्हाला असेल नेहमी, तुमचा अभ्यास असा असतो का की परीक्षा उद्या आहे तर आधीच्या एका दिवशी किंवा आधीच्या 1-2 दिवसामध्ये आपण जे काही करंटचं वाचलेलं आहे ते सगळंच्या सगळं रिवाइज होऊ शकतं का कमीत कमी वेळात? तर याचं उत्तर फाइंड आउट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे फक्त करंटसाठी कोणत्या विषयांवर भर दिला पाहिजे, त्याचं अनालिसिस कसं करायचं आणि सोर्सेस कोणते वापरायचे हेच आपण बघणार नाही आहोत, तर आपण हे सुद्धा बघणार आहोत की हे सर्व आपण जे कंपायलेशन मी ज्याला म्हणतो, ते कंपायलेशन आपण पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा 1 ते 2 तासामध्ये पूर्णतः रिवाइज करून परीक्षेला कसं जाऊ या लेवल पर्यंत आणून ठेवायचं, याचा अभ्यास आपण करंटच्या या लेक्चर मध्ये करणार आहोत. आणि आता आपण बघूया माझी अभ्यासाची जी करंटची पद्धत आहे, ज्याला मी ID कॉर जी पद्धत आहे ती तुम्हाला मी समजावून सांगतो, आणि याद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर आता ही ID कॉर पद्धत काय आहे हे तुम्हाला मी सांगतो. आय म्हणजे आयडेंटिफाय, म्हणजे असा बहिरी ससाणा आपलं शिकार शोधण्यासाठी, त्याला हॉक म्हणतात किंवा त्याच्या नजरेला हॉकाय म्हणतात, तो आयडेंटिफाय करतो आपलं सावज काय आहे. तसं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, ठरवता आलं पाहिजे की नेमकं काय महत्वाचं आहे. एकदा ते ठरवलं की त्यासाठी झेप घेता आली पाहिजे, म्हणजे किती खोल आपल्याला उडी घ्यायची आहे, किती खोल खणायचं आहे त्या विषयासंबंधी हे कळलं पाहिजे. डीप, डेप्थ, खोली. कोफ म्हणजे कंपायलेशन, एकत्रीकरण. आपण नुसतं करंटचा अभ्यास केला, वाचलं भरपूर पुस्तकं म्हणजे शहाणपणा नाही. उलट आपण जे वाचलंय ते अशा पद्धतीने एकत्रीकरण झालं पाहिजे की परीक्षेच्या आधी 1-2 दिवसामध्ये आपलं त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे कमीत कमी वेळामध्ये, कारण त्यालाच फार महत्व आहे तुमच्या वाचनापेक्षा. तिसरं आणि शेवटचा आर म्हणजे रिव्हिजन.
म्हणजे आपण करंटचा एकदा कंपाईल केल्यानंतर त्याचं रिव्हिजन कसं शेड्यूल करतोय, दिवसातला वेळ किती देतोय, या सर्व गोष्टी. तर या 4 गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात तर करंटचा अभ्यास तुमचा फार सोपा होईल. बऱ्याच आपल्याला हे कळत नाही की आपला करंटचा अभ्यास झालाय की नाही झालाय, का नुसतंच वाचन चालू आहे. तर त्यासाठी हे स्टेप तुम्हाला मदत करतील की आपण कोणत्या स्टेप मध्ये आहोत सध्या आणि काय करतोय. हे सर्व जर होत असेल तर तुमचा करंटचा अभ्यास एकदम व्यवस्थित चालू आहे. बऱ्याचदा काही गैरसमज असतात, ते म्हणजे आपण विशेषतः नवीन मुलं जे काय करतात अभ्यास करताना, त्यांच्या सोशल मीडियावरती जी काही इन्फॉर्मेशन येते, माहितीला ते ज्ञान समजतात आणि त्यामुळे डेली जे काही न्यूज येतात, दिनविशेष येतात, त्याच्यावरती फोकस करतात आणि मग ती माहिती आपण कुठेतरी लिहून ठेवतो आणि त्यालाच त्याची एखादी वही बनवतो आणि त्यालाच आपण करंटचं नॉलेज म्हणतो. तर मला असं म्हणायचं की ते वेस्ट ऑफ टाइम आहे. इतकी जबरदस्त स्पर्धा आहे की तुम्ही या गोष्टींमध्ये वेळ नाही घालवू शकत. तुम्हाला एका वर्षामध्ये सगळा अभ्यास करायचा आहे आणि त्याचा एक पार्ट म्हणजे करंट आहे. त्यामुळे करंटचा अभ्यास करताना आपल्याला स्मार्ट स्टडी करावा लागतो. तर तो कसा करायचा आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. बऱ्याचदा प्रश्न असा असतो की करंट कधीपासून चालू करायचं आहे. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा प्रिलिम्सची डेट असते कुठल्याही परीक्षेची, त्याच्या आधी 1 वर्षापासूनच तरी किमान तुम्हाला माहिती पाहिजे. समजा आता प्रिलिम्स पुढे गेली आहे तर पुढे गेलेला पिरियड सुद्धा तुम्हाला कव्हर करायला लागणार आहे, कारण आपण त्यासाठी आयोगावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळं आपल्याला ते कव्हर करावंच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न असतो की सोर्सेस काय वापरावेत. मी तुम्हाला माझे सोर्सेस सांगेन. माझा तो आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो असा आहे की माझं संकल्प सर, मनोज सर, आम्ही आतापर्यंत जेवढ्या परीक्षा दिल्यात आमची प्रिलिम्स कधीच राहिलेली नाहीये किंवा मेन्स मध्ये आमचा स्कोर खूप हाय झालेला आहे. त्याचं रिझन असं आहे की आम्ही ओळखू शकतो की आम्हाला काय पाहिजे आणि याच सर्व विचारसरणीतून आमचं जे पुस्तक आहे सर्वंकष, या पुस्तकामधून आम्ही ते काय महत्वाचं आहे ते एक्झॅक्टली दिलेलं आहे. त्यामुळे सोर्सेस जे आहेत ते मी डेफिनेटली कोट करणार आहे. तुमचे काही सोर्सेस असतील त्याबद्दल सुद्धा मी थोड्या वेळाने बोलणार आहे. इम्पॉर्टंट टॉपिक कसे ठरवायचे. आता याचं उत्तर देत असताना मी वेग उत्तर देणार नाहीये. याचं उत्तर देत असताना मी काय करणार आहे तर आयोगाचे प्रश्न डिस्कस करूयात आपण आणि त्या अनुषंगाने 2020 साठी उदाहरणादाखल काय काय महत्वाचं असू शकतं हे बघणार आहोत. आता हे उदाहरणादाखल असणार आहे, म्हणजे याच्यापेक्षा खूप गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या इथं डिस्कस करणं टाइम कमी असल्यामुळे शक्य नाहीये, पण ते सर्वंकष मध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. ती पीडीएफ तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन फ्री मध्ये डाउनलोड करू शकताय. पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. आपण टॉपिक वाईज डिस्कस करूया. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काय काय महत्वाचं असतं तर ब्रॉडली स्पीकिंग आपल्या महत्वाच्या व्यक्ती ज्या आहेत, पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी कुठले इव्हेंट परदेशात जाऊन केलेले आहेत का, कोणत्या महत्वाच्या भेटी दिलेल्या आहेत का, हे बघणं. उदाहरणार्थ पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते आणि तिथं ह्युस्टन टेक्सास प्रांतातील एक ठिकाण आहे, तिथं जाऊन त्यांनी एक इव्हेंट केला होता. असाच प्रश्न एक आला होता आयोगामध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी इंग्लंडमध्ये जाऊन एक फेमस भाषण केलं होतं. तर त्याच धर्तीवरती आपल्याला मोदींनी युएसए मध्ये जाऊन जे भाषण केलेलं आहे त्याच्या संदर्भातले आपल्याला प्रश्न येऊ शकतात, ज्याला हाऊडी मोदी इव्हेंट म्हणतात. आपण काय करतो की याच्या संदर्भातली माहिती घेत असताना त्याचं टायटल काय होतं, त्याची थीम काय होती, हे सगळं करतो, ते कधी झालं वगैरे. पण आपण पॉलिटिक्सचा अभ्यास करत असताना, या आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करत असताना लिंकेज विसरतो. आयोग तेच पकडतं. आपण हे नाही पकडत की ह्युस्टन हे ठिकाण कुठे आहे, आपण बघत नाही मॅपवरती. तर हे तुमचं काम राहील की आपण ते मॅपवरती बघितलं पाहिजे. तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल ते गल्फ ऑफ मेक्सिको, मेक्सिकोच्या आखाताजवळ हे ठिकाण आहे. त्यामुळे हा प्रश्न एक सेंटेन्स म्हणून प्रश्नामध्ये येऊ शकतो आणि त्या एका सेंटेन्समुळे तुमचा हा अभ्यास फोल्ड होऊ शकतो. त्यामुळे करत असताना चौकस बुद्धीने अभ्यास करा. आयोग जे विचारते त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन अभ्यास करायचा. ते कसं बघा. आयोगानं ब्रिक्स परिषदेवरती प्रश्न विचारलेला आहे. ब्रिक्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्याच्यामध्ये भारत सदस्य आहे. आता 2018ची 17ची आपण करत असतो, पण आयोगाने विचारताना मागच्या 3-4 वर्षांची ठिकाणं विचारलेत की ते कुठं कुठं झाल्यात. म्हणजे आयोगानं तुम्ही जिथं अभ्यास थांबताय त्याच्या पलीकडे जाऊन एक स्टेप विचारलेला आहे. आता याच्यावरती फोकस कसा करायचा तर ज्या परिषदांमध्ये एकतर भारत सदस्य आहे आणि अशा परिषदा त्या वर्षी झालेल्या आहेत, उदाहरणार्थ
ब्रिक्सची परिषद आहे, आसियानची परिषद झालेली आहे, बिमस्टेक ही संघटना आहे ज्याच्यामध्ये भारताच्या पंतप्रधानांनी परदेशी अध्यक्षांना शपथविधीसाठी 2019च्या शपथविधीसाठी त्यांच्या बोलवलं होतं. तर यांचा अभ्यास करताना खूप डिटेल करायचा. किती सदस्य आहेत, कोण कधी सदस्य झाले, सर्वात शेवटचे सदस्य कोण आहे, कोणी यातून बाहेर पडले का, हे डिटेल करायचं. याच्याशिवाय अलीकडे भारताला कुठल्या संघटनेमध्ये सदस्यत्व मिळाले का किंवा भारत प्रयत्न करत आहे का याच्यावरती आयोग फोकस करत आहे. उदाहरणादाखल हा प्रश्न बघा, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप, अण्वस्त्रधारी पुरवठा देशांच्या मध्ये भारताचा सहभाग व्हावा म्हणून जो प्रयत्न चालला होता त्या संदर्भातला हा प्रश्न आणि ती बातमी होती म्हणून तो प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर ते विचारत असताना आपण जनरली NSG न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप या संघटनेचं हेडक्वार्टर बघू, सदस्य देश बघू, इथपर्यंत बघू, पण सध्याचं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे हे आपण बघणार नाही. शिवाय स्थापना जेव्हा झाली तेव्हा ते सदस्य किती होते हे आपण बघणार नाही, कारण आपण ज्या मासिकामध्ये वाचतो त्याच्यामध्ये इतकी डिटेल इन्फॉर्मेशन नसते. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जी मासिकं वाचता ती मासिकं आयोगाकडे पण असतात. त्यामुळे आयोग जरी त्या मुद्द्यावर प्रश्न विचारेल पण एक दोन वाक्य अशी टाकेल की ती तुमच्या मासिकामध्ये नसणार आहे. त्यामुळे कुठलाही तुमचा जो सोर्स आहे तो फुलप्रूफ नसणार आहे. आपल्याला एक स्टेप पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कळालं की हे महत्वाचं आहे, आयडेंटिफाय केलं आपण की ही संघटना महत्वाची आहे कारण भारताशी संबंधित झालेली आहे. मग त्याची माहिती विकिपीडिया मधून घ्यायची आणि विकिपीडियाचे पहिलं पेज असतं सुरुवातीची, त्याच्यावरतीच प्रश्न विचारलेले असतात. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाते. आयोग त्याच्यामध्ये फार डिटेल जात नाही, पण आयोगाला ही अपेक्षा असते की तुम्ही ऍटलिस्ट विकिपीडियाच्या त्या पेजवर जाऊन त्याची प्राथमिक माहिती तरी घेतलं पाहिजे. ते तुम्हाला NSGच्या बाबतीत तुम्हाला हे दिसून येईल. तसंच अजून एक आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे की मानवाधिकार संघटना जी आहे त्याच्यामध्ये भारताचं सदस्यत्व आलेलं होतं. तसंच आपण काय करतो की संघटनेची सगळी माहिती घेतो पण हे विचारात घेत नाही की भारत या संघटनेमध्ये याच्या आधी कधी सदस्य होता का. तर असा अभ्यास आपल्याला 1+ ॲटिट्यूड जो म्हणतो आपण त्याला, की एक पाऊल पुढे जाऊन करावं लागतं, थोडंसं खणायला लागतं याच्यामध्ये. त्यामुळे काय महत्वाचं आहे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नीट जाणून घ्या आणि एकदा ते ठरवलं त्याच्यामध्ये मात्र डेप्थमध्ये जाणं गरजेचं बनतं. जर 2020 मला विचारलं तर मी तुम्हाला हे सांगेल की 2020 मध्ये काही उदाहरणार्थ तुम्हाला गोष्टी सांगतो की UN हॅबिटॅट म्हणून संस्था आहे ज्याच्यामध्ये भारत सदस्य झालेला आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि ती एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने महत्वाची आहे. चेन्नई कनेक्ट वरती प्रश्न येऊ शकतो. आता आयोगाचा एक ट्रिकी पॉइंट असतो, असे शब्द वापरतो की त्या शब्दावरून आपल्याला काहीतरी वेगळाच बोध होतो. चेन्नई कनेक्ट म्हणल्यावर आपल्याला असं वाटेल की हे काहीतरी हाय स्पीड ट्रेन आहे किंवा असं काहीतरी आहे, पण चेन्नई कनेक्ट म्हणजे 2 दिवसीय पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये झालेली ममल्लापुरम तमिळनाडू येथील बैठकीबद्दल हे वाक्य आहे. त्यामुळे चेन्नई कनेक्ट बद्दल प्रश्न येऊ शकतो, तो ऍक्च्युअली आंतरराष्ट्रीय संबंधांचा आहे. तर अशा गोष्टी लक्षात ठेवा की आयोग कुठं फसवू शकतं ज्याच्यातून आपल्याला अर्थबोध होत नाही. शिवाय ही बैठक ममल्लापुरमला झालेली आहे जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट वरती आयोग काही ना काहीतरी दरवर्षी प्रश्न विचारतं. जागतिक वारसा स्थळे आणि त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला एक लक्षात येतं की जागतिक वारसा स्थळांच्या जर तुम्ही वेबसाईटवर गेलात, विकिपीडियावर गेलं तरी ठीक आहे, तर त्याच्या प्राथमिक पेजवरती जी माहिती आहे तोच प्रश्न आयोगानं वर्ल्ड हेरिटेज साईटचा प्रश्न मागच्या वर्षी विचारलेला आहे, तेच वाक्य वापरलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आयोगाची अपेक्षा अशी आहे की थोडं विकिपीडियावरती तुम्ही जा, तर ते आपल्याला करायचं आहे. कारण आता जयपूर हे ठिकाण वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये इन्क्लूड केलेलं आहे, तर पुन्हा त्याच्यावर प्रश्न येणार आहे कारण मागच्या वर्षी मुंबई हे त्याच्यामध्ये विचारलं गेलं होतं. तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कनेक्ट लक्षात घ्यायचं आहे काय आहे. एक पॉइंट लक्षात आला की लगेच दुसरा पॉइंट. इथं ममल्लापुरम आलं, त्याचं ऐतिहासिक महत्व खूप मोठं आहे. द्रविडियन शैलीची मंदिरं 7 पॅगोडा जे आहेत तिथले आहेत. थोडासा अभ्यास त्याचा करायचा, परत वर्ल्ड हेरिटेज साईटचा अभ्यास करायचा. म्हणजे एक गोष्ट करत असताना दुसरी गोष्ट करायची. आता बघा, याच्यामध्ये आपण भेटी बघितल्या, संस्था कुठल्या महत्वाच्या आहेत त्या बघितल्या. आता कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की काही आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत नाही आहेत कोरोनाशिवाय, तर तुम्ही चुकीचा संभ्रम निर्माण करताय. अलीकडेच एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा G20 देशांची बैठक सुद्धा झालेली आहे. त्यामुळे ती सुद्धा आपल्याला मार्च मध्ये झालेली आहे, मला वाटतं 26 मार्चला झालेली आहे, तर ती सुद्धा फार महत्वाची आहे. तर त्याचाही तुम्हाला डिटेल G20चा अभ्यास करावा लागेल. आंतरराष्ट्रीय संस्था, त्यामुळे डिटेल करणं प्रिलिम्स साठी सुद्धा फायद्याचं आहे आणि मेन्स साठी सुद्धा फायद्याचं राहतं.
आता काही अशा घडामोडी असतात ज्या छोट्या असतात पण त्याचे इम्पॅक्ट मोठे असतात. इराणचे जे सुरक्षा सल्लागार आहेत आयात कासिम सोलेमॅनी हत्या करण्यात आली होती. असं म्हटलं जातं की अमेरिकेने त्यांची हत्या केलेली आहे. इथपर्यंत आपल्याला साधारण माहिती असतं. पण त्यांना कुठे मारलं गेले तर त्यांना इराक मध्ये मारले गेले, बगदाद या ठिकाणी, त्यांच्या स्वतःच्या देशात नाही. अशा गोष्टींकडे लक्ष द्या. त्यानंतर आयोगाने एक प्रश्न असा विचारलेला आहे ज्याच्यामध्ये आयोगाने म्हटलेलं आहे की इंडो म्यानमार याच्यामध्ये चेक पोस्टचा प्रश्न विचारला होता. आता हा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा कुठून आला प्रश्न. तर आंतरराष्ट्रीय संबंध आणि संरक्षण यांचे लिंकेज आयोगाने केलेलं आहे. तर हा प्रश्न आला कुठून. मी जो सोर्स प्रामुख्याने वापरतोय त्यापैकी एक सोर्स आहे ते म्हणजे जीके टुडे. कारण मी असं बघितलंय की गेल्या 2 वर्षापासून आयोगाचा पॅटर्न चेंज झालाय आणि आयोग युपीएससी टाईपचे प्रश्न कंबाईन आणि राज्यसेवेला फॉरेस्टला विचारत आहे. त्यामुळे सोर्सेस सुद्धा युपीएससीचे ते वापरत आहेत. त्यामुळे जीके टुडे हा असा सोर्स आहे जो खूप मोठा आहे, ज्याचं वाचन करणं वेळ लागतो. त्यामुळे आयोगासाठी ही फार चांगली गोष्ट आहे, कारण मुलांसाठी ते कव्हर करणं सोपं नाहीये. एक्झॅक्टली त्यामुळे मीच तो सोर्स वापरून काय केलेला आहे, सर्वंकष जे बनवलेला आहे तो अशा काही सोर्सेसचा अभ्यास करून मी बनवलेला आहे. जीके टुडे मधून मॅक्सिमम प्रश्न गेल्या 2 वर्षामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणादाखल हा प्रश्न जो आहे तो जसाच्या तसा वर्ड टू वर्ड हे जीके टुडे मध्ये उचललेला आपल्याला दिसतंय. तुम्ही जर बघितला तर वर्ड टू वर्ड हा प्रश्न आपल्याला उचललेला दिसतोय. त्यामुळे स्टँडर्ड सोर्सेस करा, हे तुम्हाला मी सांगेन. ते कसे ते आणखी तुम्हाला आपण बोलूयात. संरक्षणाचं बोलत असताना हा सोपा पॉइंट आहे. लष्करी सराव हा आयोगाचा आवडता प्रश्न आहे. याच्यावरचे प्रश्न राज्यसेवेला आता कमी विचारत असले तरी कंबाईन आणि फॉरेस्टला मात्र विचारले जातात. तर यासाठी हा टेबल माझ्या सर्वंकष मध्ये आहे. असं कंपायलेशन असेल तर एकाच ठिकाणी सगळे लष्करी सराव तुमचे होऊन जातात आणि पाठ करायला सोपं जातं. यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करूया, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण. आता हे दोन्ही टॉपिक एकत्र आयोगाने केलेले आहेत, असं वेगवेगळं ठेवलेलं नाहीये. तर आयोगाचे प्रश्न जर तुम्ही बघितलात तर आयोगाच्या प्रश्नांमध्ये आयोगानं लेटेस्ट डेव्हलपमेंट काय होत आहेत. एखादा सुपर कॉम्प्युटर आला तर डेफिनेटली त्याच्यावर प्रश्न येणारच कुठल्या ना कुठल्या परीक्षेला, त्यामुळे तो डिटेलमध्ये करायचा. हा प्रश्न जसा आहे तसा तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर भारतानं जर उपग्रह सोडलेला असेल यावर्षी तर तो उपग्रह करताना त्याच्या आधीचे सुद्धा काही उपग्रहांचं प्रक्षेपण आपल्याला करावं लागतं विथ डेट. कारण हा टॉपिक तुम्हाला राज्यसेवेला मुख्यला सुद्धा आहे सॅटेलाइटचा. त्यामुळे सॅटेलाइटचा अभ्यास करत असताना कशासाठी सोडलाय आणि कोणत्या दिवशी सोडलाय, जर त्याच्यासोबत इतर देशांचे उपग्रह असतील त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो, हे लक्षात घ्यायचं. याच्यानंतर काही महत्वाची घडामोडी घडलेली असेल. चांद्रयान 2 तर ते खूप डिटेलमध्ये करायचं, इतके डिटेलमध्ये करायचं की त्याच्यामध्ये चांद्रयान 2 जेव्हा चंद्रावरती आदळलं आणि नाश झाला तर त्याचे जे डेब्रीज आहेत, अवशेष आहेत, ते शोधून काढण्याचं श्रेय तामिळनाडू मधील एक विद्यार्थी आहे सुब्रमण्यम, तर त्यानं मिळालेला आहे चेन्नई मधला. तर त्याचा सुद्धा अभ्यास असला पाहिजे. याच्यानंतर आयोग काय करते की पर्यावरण, सायन्स याच्या संदर्भातली काही परिषदा होत आहेत. उदाहरणार्थ आता हे बघा, स्पेस परिषदेचा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो वरती तुम्ही जर प्रत्येक मंत्रालयाचे इन्फॉर्मेशन सर्च केलात, इयर एंड रिव्ह्यू त्याला म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो इयर एंड रिव्ह्यू. एका वर्षात झालेल्या घटना तुम्हाला काय करतात एका ठिकाणी त्या मिळतात. तर हा माझा बेस्ट सोर्स आहे ज्याच्यामध्ये मला मिनिस्ट्री वाईज ज्या घटना झाल्या त्याचा ऑथेंटिक सोर्स मिळतो. ते त्याचं कंपायलेशन मी केलेलं आहे. तुम्ही जर इयर एंड रिव्ह्यू 2019 सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया जर असं सर्च केलात तर एका वर्षामध्ये झालेल्या सगळ्या घडामोडी एका ठिकाणी येतात आणि ते ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते, हे लक्षात ठेवा. ज्यांना शक्य त्यांनी वाचा, अदरवाईज ज्यांना शक्य नाहीये त्यांनी सर्वंकष मध्ये जरी बघितला तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. याच्यानंतर मी जसं परिषदांचं म्हटलं तसं मला असं वाटतं 2020 मध्ये काय काय विचारलं जाऊ शकेल. तर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅटिंग डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरणाच्या विरोधातलं जे एक महत्वाचं कन्व्हेन्शन आहे त्याची परिषद नोएडा येथे झालेली आहे. तर त्याच्या संदर्भातला प्रश्न डेफिनेटली येणार आहे कुठल्या ना कुठल्या परीक्षेला, कारण ती भारतात झालेली आहे परिषद, आंतरराष्ट्रीय परिषद. त्यामुळे ती कधीच आहे, 1992चा आहे, त्यानंतर भारतात कितवी झालेली आहे, असे प्रश्न त्याच्यामध्ये डेफिनेटली येणार करारासंबंधी. याच्यानंतर निर्देशांक, मी असा टेबल निर्देशांकांचा बनवलेला आहे. कुठला निर्देशांक कोणती संस्था काढते हे सगळं देशामध्ये दिलेलं आहे.
त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे, पहिला क्रमांक कोणता आहे, हेही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर असं कंपॅरिझन जर तुमच्याकडे असेल तर ते रिव्हिजनला सोपं जातं. निर्देशांक हे प्री मेन्स दोन्हीला सुद्धा उपयोगी असतात, हे लक्षात ठेवायचं. ते तुम्हाला अपडेट करावं लागतं. एकदा टेबल तयार झाला की दरवर्षी तुम्हाला फक्त भारताची रँक त्याच्यामध्ये अपडेट करायची आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर अलीकडच्या काळात युपीएससीच्या पॅटर्न वरती राज्यसेवेने अस्त होत असलेल्या प्रजातींवर प्रश्न विचारलाय. आता हा प्रश्न बघा, ज्याच्यामध्ये त्यांनी बॉनेट हेड शार्क चा प्रश्न विचारलेला आहे. द हिंदूच्या सायन्स या आर्टिकल मधून त्यांनी हे प्रश्न काढलेत. मग मी काय केलेलं आहे की त्याच्याच धर्तीवरती सगळे प्रश्न एका वर्षातली जेवढी माहिती तेवढी कंपायलेशन केली आणि उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो की कोणते प्रश्न येऊ शकतात. एक पॅरॉट फिश आहे अंदमान निकोबार मधली, ती पॅरॉट फिश आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे ती डोकं आपटून घेते त्या प्रवाळाला आणि त्याचा फायदा प्रवाळांना होतो. तर त्याचं नष्ट होण्याबद्दलची न्यूज आहे, ती विशिष्ट न्यूज आहे, त्याच्यावरती येऊ शकतो. किंवा कावेरी नदीमधील महासीर मासा, महासीर म्हणजे टायगर जो आहे, सीर म्हणजे टायगर, तर त्याच्याबद्दलची न्यूज आहे, त्याचं अस्तंगत होण्याचं रेड लिस्ट मध्ये टाकण्याचं आहे. तर असे प्रश्न येऊ शकतात. आता त्याला रेड लिस्ट हे आयुसीएन संघटना टाकते, तर आयुसीएन बद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की येऊ शकतं. पर्यावरणाचा विचार करताना काही व्यक्ती आपल्याला महत्वाच्या आहेत. ग्रेटा थनबर्ग ही महत्वाची आहे. त्याच्यासोबतच इंडियन ग्रेटा थनबर्ग जिला म्हणतात ती सुद्धा, मणिपूरची जी मुलगी आहे तिचं सुद्धा महत्व आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे ज्यांनी नवीन अभ्यास करत त्यांनी तरी विषयाचा लक्षात घ्या की अभ्यास करत असताना कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, मग ते आपल्याला डेप्थ मध्ये काय करायचे, कव्हर करायचे, हे लक्षात घ्या. म्हणजे मी काय सांगतोय, हे तुम्ही एकदा आयडेंटिफाय केलेले टॉपिक आहेत ते व्यवस्थित कव्हर करा. बाकी टॉपिक जे आहेत ते नुसते वाचून काढा. म्हणजे धूमकेतू आलेला आहे एखादा, आणखी काहीतरी इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे, तर ती नुसती एकदा वाचून सोडून द्यायची, त्याचं रिव्हिजन नाही करायचं. हे जे असे टॉपिक आपण आयडेंटिफाय करतोय त्याची जास्त रिव्हिजन करायची, डेप्थ मध्ये करायची. आणि हेच तुम्हाला 15 पैकी 10+ किंवा 12+ बरोबर आणणार आहे. तेवढं झालं तरी सफिशियंट आहे करंटसाठी. 15 पैकी 15 साठी ट्राय करणं म्हणजे मूर्खपणा आहे. कारण आपण आपला मग कोरचा अभ्यास सोडून करंटचा अभ्यास करतो, तसं नाही पाहिजे. कोरच्या अभ्यासानं मला आठवलं की 2 विषय असे ज्याच्यामध्ये कोर जास्त महत्वाचा आहे, इकॉनॉमी आणि पॉलिटी. याच्यामध्ये जेव्हा तुमचा कोरचा अभ्यास व्यवस्थित होतो तेव्हाच तुम्हाला करंटचा अभ्यास समजतो. उदाहरणार्थ आता इकॉनॉमी आहे, तर इकॉनॉमीच्या योजना ज्या आहेत त्या तुम्ही जेव्हा कोर करता तुम्हाला कळतं की ग्रामीण विकास, शहरी विकास हे काय आहे, त्याच्यामध्ये जुन्या योजना काय आहेत आणि मग त्याच्यामध्ये बदल झालेल्या नवीन योजना काय आहेत. त्यामुळे आधी कोर करणं गरजेचं आणि मग नवीन करणं गरजेचं. योजनेच्या संदर्भात अध्ययनमध्ये आम्ही अशा नोट्स बनवलेल्या आहेत, मिनिस्ट्री वाईज नोट्स बनवलेल्या आहेत. जर शक्य झालं तर त्या नोट्स मी अध्ययनच्या चॅनेलवरती जेव्हा शक्य होईल त्या शेअर करेन. पण असा अभ्यास करणं फायदेशीर ठरतं. आणि मग त्याच्या अनुषंगाने नवीन योजना आयोगानं हा प्रश्न विचारलेला आहे. उदाहरणार्थ हा प्रश्न बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्राची स्कीम जी आपल्याला अजिबातच आपल्या फोकसमध्ये नव्हती, सुमतीबाई सुकळीकर, कुणालाच आला नाही तो प्रश्न त्यावर्षी, म्हणजे फोकसमध्ये नसणाऱ्या स्कीम्स सुद्धा आयोगानं विचारलेले आहेत. तर अशा स्कीमचं, महाराष्ट्राच्या स्कीमचं कंपॅरिझन सुद्धा आपण इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं. त्याची PDF सर्व स्कीम सहित मी ग्रुपवर टाकलेली आहे टेलिग्राम वरती अध्ययनच्या, तुम्ही चेक करू शकताय. तर 2020 चा विचार केला तर PM किसान योजना आहे, असे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आहे जी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे, त्याचे डिटेल्स तुम्ही करणं गरजेचं आहे. काही महत्त्वाचे डेव्हलपमेंट कोरशी संबंधित घडत आहेत. आरबीआयनं आपला 1.76 लाख करोड इतका अमाऊंट जालान समितीच्या शिफारसीनुसार गव्हर्नमेंटकडे ट्रान्सफर केलेला आहे. तर याच्यासारख्या गोष्टी डिटेलमध्ये करणं आपल्याला गरजेचं आहे इकॉनॉमीचा अभ्यास करत असताना. यानंतर आपण पॉलिटीचं बघूया. पॉलिटी असा प्रश्न आहे की तुम्ही करंट जरी करत असला तर ते कोर मध्ये सुद्धा हे प्रश्न येतात. उदाहरणार्थ निवडणुका 2019 ला केंद्राच्या झाल्यात, राज्यांच्या झाल्यात. आता हा टेबल आम्ही बनवलेला आहे, सर्वंकषमध्ये तुम्हाला तो दिसेल. याच्यामध्ये तुलनात्मक टेबल आहे, किती टक्के वोट्स कुठल्या पक्षाला मिळालेले आहेत, कोणत्या राज्याच्या निवडणुका केंद्रासोबत एकत्रित झाल्यात, ह्याचा तुलनात्मक अभ्यास. ह्याच्यावरती अभ्यास करायला अर्धा दिवस तरी लागेल, इतका त्याच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास आहे. कारण मेन्सला याच्यावरती सुद्धा जास्त प्रश्न येतात. त्यामुळे निवडणुका हा फोकस पॉइंट आपला राहील. त्यानंतर पॉलिटीचा अभ्यास करत असताना कोरचा अभ्यास कसा करावा. उदाहरणार्थ आर्टिकल 370 हे करत असताना तुम्हाला लक्ष्मीकांत मध्ये किंवा अध्ययनच्या नोट्स मध्ये जर तुम्हाला 370 आर्टिकल जे आहेत
ते तुम्हाला डिटेलमध्ये करावं लागेल की जम्मू काश्मीरचा स्टेटस आधी काय होता आणि आता काय आहे. त्यानंतर अयोध्या प्रश्न. बरेच जण अयोध्याचा अभ्यास करत असताना निकाल बघतात, पण निकाल करत असताना कोणत्या 5 जजेसनी तो निकाल दिलाय हे आपण लक्षात घेत नाही. तर अशा महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करताना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा एकदम डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. जे नवीन अभ्यास करतायत त्यांनी तर हे विशेषतः लक्षात घ्या. मायन्यूट डिटेल्स ज्या आहेत त्या जास्त फोकस करायचे. याच्यानंतर आयोगाचा जो पॅटर्न आहे तो असा आहे की हा प्रश्न बघा की पर्यटन पर्व, पंधरवडे हे अशा प्रश्न ते विचारायला लागलेत, कारण पीआयबी मध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळे इयर एंड रिव्ह्यू जे मी म्हणतो त्याचं कंपायलेशन मी सर्वंकष मध्ये सुद्धा केलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला करावं लागतं, ज्याच्यातून आपल्याला साजरे करण्यात येणारे 15 दिवस 21 दिवस आपल्याला समजतात. आता जीकेचा पार्ट, जो करंट अफेअर्स मधलाच एक जीके जो आहे, जनरल नॉलेज, सोपा पार्ट, कारण याच्यामध्ये फार आपल्याला खोदायला लागत नाही. पुस्तकं, तर असा टेबल एक बनवलेला असतो ज्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की वर्षातील सगळ्या ऑथेंटिक सोर्सेस मधून कंपाईल करून पुस्तक एका ठिकाणी आणलेली आहेत. बऱ्याचदा असं आपण बघतो की आपल्या पुस्तकामध्ये अगदी 3 वर्षापूर्वी प्रकाशित झालेली पुस्तकांचं सुद्धा त्याच्यामध्ये असतं. तर तसं नसलं पाहिजे. गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये महत्वाच्या व्यक्तींद्वारे प्रकाशित पुस्तकं त्याच्यामध्ये असली पाहिजेत. आता हे करत असताना एकदम डिटेल पाठ करायचं, एकही पुस्तक सोडायचं नाही. व्यक्तीमध्ये भारतीय परकीय व्यक्ती दोन्ही याच्यामध्ये आपल्याला करावे लागतात. त्यातल्या त्यात मोठे राजकीय पुढारी सुषमा स्वराज जी असतील, अरुण जेटली जी असतील, टी.एन. शेषन सारखे महत्वाचे व्यक्ती असतील ज्यांनी इलेक्शन मध्ये खूप मोठे बदल घडवलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसेच रवीश कुमार सारखी व्यक्ती आहे ज्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. तर हे सगळं करत असताना आपल्याला ते डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. त्यांचा राज्यसभा किती काळ होता, लोकसभा किती काळ होता, कोणती मंत्रीपद भूषवली आहेत, हे एकदम डिटेलमध्ये करणं आपल्याला गरजेचं आहे. यासाठी विकिपीडियाचा वापर जरूर करा, कारण महत्वाच्या व्यक्तींसाठी डिटेलमध्ये अभ्यास केलेला कधीही फायदेशीर ठरतो. त्यानंतर पुरस्कारांच्या बाबतीत आयोग असं करतं की नोबेल, साहित्य अकादमी, ऑस्कर, चित्रपट पुरस्कार, पद्म पुरस्कार हे साधारण आवाका असतो. हे करत असताना आपल्याला थोडं डोक्याला त्रास होतो, कारण पद्म पुरस्कार खूप मोठे असतात. अशा वेळी आपण जे महत्वाच्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींवर फोकस करायचा. जोड्या लावायला शक्यतो असे प्रश्न येतात, त्यामध्ये एक जरी माहिती व्यवस्थित असेल तर ते प्रश्न सुटतो, तर ते लकीने सुटतं. साहित्य अकादमीचंही तसंच आहे. पण साहित्य अकादमीचे पुरस्कार विचारत असताना आयोग काय करतं, एक तरी पुरस्कार तुम्हाला नॉर्थ ईस्ट मधला विचारतं. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतातलं. तर ईशान्य भारतातलं विचारत असताना त्यामुळे तुम्ही ईशान्य भारतातले 1-2 तरी पुरस्कार करायचे. एखादं मैथिली डोगरी मधला करून ठेवायचा, म्हणजे आपल्याला त्या एका पॉइंटमुळे प्रश्न सुटतो. आपण फक्त मराठी करतो किंवा हिंदी करतो, तर आपल्याला इतर लँग्वेज मध्ये सुद्धा 4-5 करून ठेवायचे, म्हणजे जोड्या लावायचा जो प्रश्न आहे तो इझिली सुटतो. शिवाय या पुरस्काराची स्थापना कधी झाली, पहिला पुरस्कार कोणाला मिळाला, ही नॉर्मल माहिती तरी आपण काढून ठेवायलाच पाहिजे या पुरस्कारांच्या बाबतीत. पण जे एखाद्या संस्थेद्वारे, एनजीओ द्वारे जे पुरस्कार असतात ते मात्र अजिबात करायचे नाही. गव्हर्नमेंटद्वारे जे पुरस्कार असतात तेच फोकस करायचे, बाकीच्या पुरस्कारांकडे लक्ष दिलं नाही तरी चालतंय. जे मी तुम्हाला म्हणतो डंप डेटा, ते म्हणजे अवांतर पुरस्कार जे आहेत, मध्य प्रदेश सरकार, उत्तर प्रदेश सरकारद्वारे पुरस्कार वगैरे सोडून द्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे नोबेल सारखे पुरस्कार याच्यावरतीच फोकस करा, कारण ते सोडून बाहेरच्या प्रश्नाला तो चुकला तरी चालेल याची तयारी ठेवा. कारण टप्प्यातले प्रश्न नाही चुकले पाहिजेत, हे आपल्याला कायम फोकस ठेवायचं. याच्यानंतर क्रीडाचे प्रश्न सरळ येत नाहीयेत. क्रीडाचे प्रश्न आता आधी फार सरळ प्रश्न यायचे, वन लाईनर यायचे, आता थोडे ट्विस्टेड येतात. उदाहरण सांगतो की 14 जुलै 2019 हा दिवस फार महत्वाचा क्रीडा क्षेत्रासाठी, कारण त्या दिवशी एकाच वेळी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपची फायनल चालू होती, इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये, जी टाय झाली अगदी सुपर ओव्हर मध्ये सुद्धा. असं कधीच घडलं नव्हतं. आणि ती चालू असताना त्याच वेळी काहीच अंतरावर त्याच्यापासून विम्बल्डनची ऐतिहासिक फायनल चालू होती. अशी घटना फार कमी वेळा घडलेली आहे. त्यामुळे हा पॉइंट फोकस करा, 14 जुलै, आणि मग तुम्हाला गोष्टी कळायला लागतील. मग बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारलेले आहेत की एखाद्या प्रसिद्ध खेळाडूची जर्सी नंबर वगैरे काय आहे, तर त्याच्या मागे लागू नका. तशा प्रश्नांच्या मागे अजिबात लागू नका. जे आपण प्रेडिक्ट करू शकतो, प्रेडिक्टिव्ह अनालिसिस, स्मार्ट वर्क, तेवढंच करायचं, ज्याला मी कोर म्हणतो. आणि अवांतर जे आहे, काही आयोगाचे प्रश्न असे आहेत की जर तुम्ही ते विचारात घेऊन अभ्यास केला तर तुमचा अभ्यास जो आहे तो दिशाहीन बनतो. 15 पैकी 2-3 प्रश्न तसे असणार आहेत, ते सोडून द्या. ज्याला आपल्या या लॉजिक मध्ये बसत नाहीयेत ते सोडून द्या.
मात्र जे बसतायत त्यांचा अभ्यास जो आहे तो विशेष डेप्थ मध्ये केला पाहिजे. आता आपण बोलूयात सोर्सेस. तुम्ही वेगवेगळे सोर्सेस वापरताय, वेगवेगळी मासिकं वापरताय, काही जण 2-2, 3-3 मासिकं वापरताय, इयरबुक वापरताय, चांगले चांगल्या प्रकाशनाची, हरकत नाही, तुम्ही ते वापरा, जरूर वापरा. पण ते वापरत असताना त्या पुस्तकावरती फोकस न ठेवता त्याच्या इन्फॉर्मेशन वरती ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला टीएन सेशन यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे, त्यामध्ये दिलेली माहिती तेवढीच पूरक न ठरता आपल्याला माहिती आहे की महत्वाची व्यक्ती आहे, तर विकिपीडियामध्ये जाऊन माहिती घ्यायची आणि ती त्याच्या बाजूला लिहून ठेवायची. माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही शक्यतो एक किंवा मॅक्सिमम ज्यांची शक्यता चांगली आहे, कॅपॅसिटी चांगली आहे, त्यांनी 2 सोर्सेस वापरावेत. एक मासिक वापरावं आणि एक इयरबुक कुठलंही वापरावं, वेगवेगळ्या प्रकाशनचं. ते केल्यानंतर जर तुम्ही सर्वंकष बघितला तर तुम्हाला एक लक्षात येईल की आपण खूप जास्त डेटा केलेला आहे आणि त्यातला काहीच भाग हा महत्वाचा वाटतोय. मी जेव्हा अभ्यास केला खूप डंप डेटाचा आणि त्याचा जे काही बनवलेला आहे सर्वंकष मध्ये, तर त्याच्यामध्ये मला कोर टॉपिक वरती फोकस केलेला आहे. अध्ययन अकादमीमध्ये जेव्हा आम्ही हा प्रयोग केला होता तेव्हा लास्ट इयरला 15 पैकी अराउंड 11 क्वेश्चन जे आहेत ते त्या पुस्तकातून होते आणि त्या नोट्स आहेत ते खूप छोटे आहेत, 40 ते 50 पानांचे आहेत, पण त्याच्यामध्ये सर्व पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमची जबाबदारी असेल की ते पॉइंट मी जे दिलेले आहेत त्याच्यावरची तुम्हाला अतिरिक्त माहिती तुम्ही बिलकुल काढू शकताय, पण ते महत्वाचे की पॉइंट्स त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला उदाहरणादाखल सर्वंकष मध्ये तुम्ही बघितला तर तुम्हाला हा डंप डेटा इलिमिनेट होऊन कोर पॉइंट तुम्हाला मिळतो. आज आपण या लेक्चर मध्ये काय केलेलं आहे की आयडेंटिफिकेशन बघितलेलं आहे, डेप्थ किती जायची बघितलेली आहे, सोर्सेस कव्हर करताना तुमचे काही सोर्सेस असतील ते राहू द्या कारण सगळेजण ते करतायत, पण त्याच्यासोबत हा सोर्स ऍड करा आणि तुमच्या अभ्यासाची क्वालिटी डिफरन्स तुम्ही एकदा बघून घ्या. टेलिग्राम चॅनल वरती ते आहे. याच्यानंतर रिव्हिजन. एकदा का हे झालं तयार की तुम्हाला एक लक्षात येतं की महत्वाचे पॉइंट्स काय आहेत. तर रिव्हिजन करत असताना तुम्ही एक लक्षात घ्यायची की किंवा डेली अभ्यास करताना करंटचा जेव्हा तुमचा वेळ किंवा एफिशियन्सी अभ्यासाची सर्वात कमी असते, उदाहरणार्थ काहींची दुपारी अभ्यास होत नाही, काहींचा रात्री अभ्यास होत नाही, तर त्यावेळेला करंट घेऊन बसायचं कारण ते इंटरनेट सोबत करावं लागतं आणि त्यामुळे झोप येत नाही आणि इंटरेस्टिंग होतं. त्यामुळं अभ्यास करत असताना अशी वेळ निवडा जी आपली लिस्ट इफिशियंट आहे, तिथं करंटचा अभ्यास करा. दिवसभर करंटचा अभ्यास कधीच करू नये, दिवसाचा 1 ते 2 तास अभ्यास सफिशियंट आहे, हे लक्षात घ्या. आणि रिव्हिजन करत असताना अशी रिव्हिजन ठेवा की आपल्या स्मृतीतून ती गोष्ट गेली नाही पाहिजे. एखाद्याला जर वाटतं की माझं आत्ता वाचलेलं 15 दिवस राहतं लक्षात, तर 15 दिवसांनी शेड्यूल करा. काहींना असं वाटतं की माझं लगेच विसरतं, तर दर 4-5 दिवसांनी तो टॉपिक तुमच्या समोर कसा येईल हे लक्षात घ्या. आणि ह्याच्या जे आपण जसं मी म्हटलं की टेबल्स बनवतो, हे टेबल्स वरचेवर वाचत जाता येतात, त्यामुळे ते काय होईल आपल्या पिक्टोरियल मेमरीमध्ये राहून आपल्याला ते चांगले लक्षात राहील. तर अशा पद्धतीने आपण कंपायलेशन आणि रिव्हिजन हे सगळं आपण बघितलेलं आहे. करंटचा अभ्यास करताना याचा फार बाऊ करू नका किंवा करंटचा अभ्यास म्हणजेच मुख्य अभ्यास असं समजू नका, पण करंट हे मेक ऑर ब्रेक आहे. जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलात आणि जर तुम्ही स्मार्ट वर्क नाही केलात तर तुम्ही कट ऑफच्या जे आपण म्हणतो की खूप जास्त मार्क लीड घेऊन पास होणं ते होण्याची शक्यता आपली कमी होते. त्यामुळे सिरियसली अभ्यास करा. तुम्हाला आमच्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि सर्वंकष जे मॅगझिन आहे एकदा त्यावर नजर फिरवा म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास करण्याची जी स्ट्रीमलाईन पद्धत आहे ती एक्झॅक्ट लक्षात येईल. धन्यवाद.